नमस्कार. आज ह्या लोकप्रशासन विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण राहिलेला जो भाग आहे वित्तीय प्रशासनाचे महत्त्व, ह्यामध्ये एक पुढचा मुद्दा म्हणजे वित्तीय प्रशासन हे कल्याणकारी राज्याच्या एक फार मोठी आवश्यक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. कल्याणकारी राज्यामध्ये शासनाला सर्व प्रकारच्या जनविकासाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, कारण नागरिकांच्या सर्वतोपरी विकास सुविधेसाठी शासनाला विविध क्षेत्रात कार्य करावे लागते. यासाठी विविध स्वरूपाचे विकासात्मक निर्णय हे शासनाला घ्यावे लागत असतात व घेतलेल्या निर्णयाची त्याचबरोबर वेळेवर अंमलबजावणीसुद्धा करावी लागते. शासनाला आपली ही वाढती कार्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याच प्रमाणात पैशाची किंवा वित्ताची आवश्यकता असते व लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिक वित्त प्राप्त करणे, खर्च करणे यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया किंवा पद्धत याची तरतूद आहे. यानुसार शासन आपली कार्य जबाबदाऱ्या पार पाडण्यास वित्त प्राप्त व खर्च करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वित्तीय क्रिया प्रक्रिया पार पाडण्याची अधिक काळजी घेत असते. या वित्तीय क्रिया प्रक्रियांचा अंतर्भाव वित्तीय प्रशासनामध्ये होत असतो व वित्तीय प्रशासनाच्या या वित्तीय क्रियानेच शासनाला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वित्त उपलब्ध होऊ शकते. वित्तीय प्रशासनाची ही महत्त्वपूर्ण भूमिका वित्तीय प्रशासनाचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी व ते वाढविण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरलेले आहे. वित्तीय प्रशासन हे लोकशाहीसाठी पोषक असे आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी सार्वजनिक कार्यावर खर्च व्हावा असे अपेक्षित असते. वित्तीय प्रशासनामध्ये सार्वजनिक वित्ताचे व्यवस्थापन करण्याचे कार्य पार पाडण्यात येते. यामध्ये सार्वजनिक वित्त उपलब्ध करणे, सार्वजनिक विविध निधी संरक्षण, त्याचं वितरण करणे, खर्च करणे अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया पार पाडण्यात येत असतात. यामध्ये सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये याची दक्षता ही प्रामुख्याने घेण्यात येत असते. जमा व खर्चाच्या अंदाजाचे एकत्रीकरण करून शासन जेव्हा अंदाजपत्रक संसदेमध्ये सादर करते, या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाच्या आगामी वर्षातील कार्य योजना जनतेपर्यंत पोहोचत असतात. तसेच मागील वर्षामध्ये शासनाने केलेल्या कार्याचे यशापयश जनतेपर्यंत पोहोचत असते. म्हणजेच वित्तीय प्रशासनातील या प्रक्रियेमुळे शासकीय तसेच प्रशासकीय कार्यामध्ये पारदर्शकता येऊन शासन व प्रशासन हे लोकाभिमुख बनत असते. लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनमत, जनतेचा कौल हे घटक फार महत्त्वपूर्ण असे असतात. वित्तीय प्रशासनाच्या भूमिका व प्रक्रियेमुळे जनमताची दखल घेण्यात येऊन यामधून वित्तीय प्रशासन लोकशाही तत्वास पूरक असे कार्य करीत असते. तर यामधून आपल्याला दिसून येते की वित्तीय प्रशासन हे त्या देशातील प्रचलित व्यवस्था जी आहे त्याच्या अनुषंगाने कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते. ह्या वित्तीय प्रशासनामुळे या वित्तीय प्रशासनाच्या क्रिया प्रक्रियामुळे गैरमार्गाला सुद्धा
मोठ्या प्रमाणावर आळा बसत असलेला आपल्याला दिसून येतो. वित्तीय प्रशासनामध्ये अनेक स्वरूपाच्या वित्तीय क्रिया होत असतात व प्रत्येक क्रियेने शासकीय तिजोरीमध्ये पैसा जमा होतो किंवा तो खर्च होतो. या वित्तीय अधिकाराचे आता विकेंद्रीकरणही करण्यात आलेले आहे. अनेक विविध प्रशासकीय पातळ्यावर पैसा जमा व खर्च होतो. या सार्वजनिक वित्ताचे व्यवस्थापन करण्याची वित्तीय प्रशासनात विशिष्ट पद्धत तसेच ठराविक नियम आहेत. ठराविक पद्धतीने व नियमाने वित्तीय क्रिया ह्या पार पाडण्यात येत असतात. वित्तीय प्रशासनामध्ये विविध समित्या व संस्था ह्या कार्यरत असतात. सार्वजनिक वित्ताची ज्या घटकासाठी तरतूद आहे त्या घटकावर ठराविक प्रमाणात वेळेत खर्च होतो की नाही, खर्च करणाऱ्या अधिकाऱ्याला अधिकार आहेत का, अशा अनेक बाबीची त्यामध्ये तपासणी करण्यात येते. तसेच सार्वजनिक वित्त अनावश्यक घटकावर खर्च होणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्यात येते. खात्यांच्या लेख्यांचे परीक्षण वेळोवेळी करण्यात येते. वित्तीय प्रशासनाच्या अशा महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे आर्थिक शिस्त कायम राहते व सर्व कार्य ठराविक पद्धतीने व नियमाने होण्याबाबत दक्षता घेतल्याने ह्या वित्तीय प्रशासनामुळे एकूण व्यवस्थेमध्ये गैरमार्गाला आळा बसतो. वित्तीय प्रशासन एक असा प्रभावी घटक आहे की जो शासनाचे भवितव्यसुद्धा निश्चित करतो. लोकशाही शासन पद्धतीमध्ये शासनावर जनतेचा विश्वास अबाधित राहणे आवश्यक असते व जनता शासनाचे कार्य व प्रक्रियेच्या मूल्यमापनाने आपला विश्वास हा दर्शवित असते. वित्तीय प्रशासनातील अंदाजपत्रक प्रक्रियेने शासनाने मागील वर्षी केलेली जी काही कार्य आहेत किंवा पुढील वर्षी काही जी कार्य करायची जी काही वचने दिलेली आहेत या सर्व कार्याचे एकूण मूल्यमापन जनतेसमोर कायम विविध माध्यमातून येत असते. यामधून शासनाची कार्यक्षमता, शासनाची कर्तव्य दक्षता, त्यांचा विकासाबाबतचा दृष्टिकोन हा या ठिकाणी समजून येतो. शासन आपल्या कालावधीत आपल्या ज्या काही ठराविक योजना आहेत ह्या पूर्ण करू शकले, त्याचा जो काही यथोचित लाभ आहे तो प्रत्यक्ष त्या लाभधारकांना किंवा सामान्य जनतेला मिळाला का, या सर्व बाबीचं मूल्यमापन यामधून होत असते. प्रशासनात आर्थिक शिस्त, सार्वजनिक वित्ताचे उचित व्यवस्थापन, कार्य वेळेत पार पाडणे व निधीचा वेळेत उपयोग करणे या ज्या काही वित्तीय प्रशासनातील क्रिया प्रक्रिया आहेत ह्या शासकीय भवितव्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित करत असतात. त्याचबरोबर शासन आगामी वर्षामध्ये ज्या काही पार पाडावयाच्या विकासात्मक योजनाची तरतूद ह्या अंदाजपत्रकामध्ये करते व अंदाजपत्रकाच्या माध्यमातून त्या कार्यासाठी वित्ताची तरतूद करते. त्या कार्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये ते वित्त ठराविक काळामध्ये म्हणजेच त्या वित्तीय वर्षामध्ये खर्च करावे लागत असते. त्या निधीचा विनियोग त्या वित्तीय वर्षामध्ये निश्चित स्वरूपात करावा लागतो. ती रक्कम जर त्या ठराविक काळात जर का त्या ठराविक उद्देशावर उपयोगात आणली नाही तर अशी रक्कम ही लॅप्स होत असते आणि रक्कम लॅप्स होणे म्हणजेच ही शासनासाठी एक नामुष्कीची बाब असते. त्यामुळं वित्तीय प्रशासनातील अशा नियमामुळे प्रशासन आपले कार्य वेळेत पूर्ण करण्यावर भर देत असते. विकासात्मक योजनेच्या ठराविक तरतूद असलेल्या कालावधीत निधी खर्च करणे म्हणजे ते कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात आले असं त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येते. यामुळे
विकासात्मक उद्देशाची प्राप्ती वेळेत होऊ शकते. अशा पद्धतीनं विकास उद्देश प्राप्ती ही या वित्तीय प्रशासनातील क्रिया प्रक्रियामुळे पूर्ण होत असते. त्याचबरोबर आपण बघतो लोकप्रशासनाचे मूल्यमापनसुद्धा ह्या वित्तीय प्रशासनामुळे होत असते. लोकप्रशासनाने करावयाची नियोजित कार्य यासाठी पैशाची उपलब्धता ही करून देण्यात येते. वित्तीय प्रशासनातील लेखांकन, लेखापरीक्षण सारख्या वित्तीय प्रक्रियेने लोकप्रशासनामार्फत ठराविक काळात ठराविक रक्कम ठराविक कार्यावर खर्च केली की नाही हे त्या अधिकारप्राप्त संस्थेकडनं तपासण्यात येत असते. यामधून लोकप्रशासनाच्या कार्यक्षमतेचे वेळोवेळी मूल्यमापन होत असते. एकूणच विकास, राष्ट्रीय विकास हा वित्तीय प्रशासनाचे महत्त्व हे आणखीन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. सर्व क्षेत्रामध्ये विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वित्त व वित्तीय प्रशासनाच्या कर, शुल्क वसुली सारख्या कार्याने हे वित्त वेळोवेळी त्या विकास कार्यासाठी उपलब्ध होते. तसेच वित्तीय प्रशासनामार्फत वित्तीय पुरवठा सर्व क्षेत्राला उपलब्ध होतो. या सर्व क्षेत्रात विकासपूरक भूमिका म्हणजेच राष्ट्रीय विकास व यामध्ये वित्तीय प्रशासनाची भूमिका ही महत्त्वपूर्ण स्वरूपाची असते. कोणत्याही राष्ट्रामध्ये समस्याचे निवारण करण्याचा प्रयत्न असो अथवा विकास उद्दिष्टे प्राप्त करण्याचा प्रयत्न असो, या सर्व प्रयत्नांमध्ये या वित्तीय प्रशासनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.